नमस्कार. गुरुकुल मित्रमंडळ सेवा वायू संस्था संचलित गुरुकुल विद्यालयातर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, यावर्षी जरासा पाऊस लांबला होता आणि लवकर पाऊस आला नाही. त्याच्यामुळं आपण जरासे पावसाची आतुरतेने वाट पाहिलोत आणि यामागे कारण आहे की मानवानं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमधून पाण्याचा उपसा केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड केलेली आहे. पण म्हणावं त्या प्रमाणामध्ये जंगलाची निर्मिती केली नाही किंवा झाडं लावली नाहीत आणि याचा परिणाम निसर्गावरती झाला आणि पाऊस लांबला आणि याला कारणीभूत फक्त मानव आहे. म्हणून या पृथ्वी तलावर आपल्याला राहायचं असेल तर या ठिकाणी या पृथ्वीचं रक्षण करणं गरजेचं आहे. या भूमातेचं रक्षण करणं गरजेचं आहे. ही पृथ्वी ही भूमाता आपल्यासाठी अगदी आईसारखी आहे. ह्या जमिनीमधनं आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करतो आणि तेवढ्या प्रमाणात जमिनीला आपण पाणी देत नाही. पण आपण जमिनीलासुद्धा पाणी दिलं पाहिजे. मग कशा प्रकारे आपण जमिनीला पाणी देऊ शकतो की बाबा पावसाचं पडणारं पाणी आपण जर जमवलोत आणि ते जमिनीमध्ये मुरण्याचा प्रयत्न जर केलात आणि थोड्या प्रमाणात ह्या भूमातेचं आपण रक्षण करण्याचा प्रयत्न जर केलोत तर आपल्या भविष्यामध्ये पाण्याची कमतरता पडणार नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळेल. आपल्या बोरवेललासुद्धा पाणी असेल. म्हणून गुरुकुल मित्रमंडळ सेवा वायू संस्था संचलित गुरुकुल विद्यालयातर्फे ह्या भूमातेच्या रक्षणासाठी थोडासा प्रयत्न म्हणून या ठिकाणी शाळेच्या प्रांगणामध्ये विविध प्रकारचे जे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमाची माहिती मी आपल्यासमोर आज सादर करणार आहे. चला तर मग आपण ह्या पहिल्या प्रकल्पाची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. आमच्या विद्यालयामध्ये हा जो राबवलेला प्रकल्प आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्यासाठी काय आवश्यक आहे तर मग पावसाचं पडणारं पाणी आपल्या छतावरती पडत असतं आणि त्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता कदाचित आपण त्या पाण्याचं जर चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर ते पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. आणि हा जो प्रकल्प राबवलेला आहे आमच्या विद्यालयामध्ये, ही जी शाळेची इमारत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही शाळेची इमारत जवळपास 6500 स्क्वेअर फूट ह्या परिसरामध्ये पसरलेली आहे. आणि ह्या छतावर पडणारं हे जे पाणी आहे अगदी हे पाणी आम्ही जमवतो आणि त्या बाजूला शाळेच्या त्या ठिकाणी एक खड्डा केलेला आहे, ज्या खड्ड्याची लांबी 20 फूट, रुंदी 17 फूट आणि खोली जवळपास 10 फूट आहे. आणि असा हा जो खड्डा, हे साचवलेलं पाणी त्या खड्ड्यामधले घेतले जाते आणि त्या खड्ड्यामध्ये जो आहे तो खड्डा अगदी केल्यानंतर प्रथमतः त्या खड्ड्यामध्ये मोठे दगड, त्यानंतर गिट्टी, त्यानंतर वाळू, ह्याचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये एकावरती एक साठवलेलं आहे. आणि हे आलेलं जे पाणी आहे ते पाणी आम्ही त्या ठिकाणी साठवतो आणि जमिनीमध्ये मुरण्यास ह्या पाण्याची मदत होते. हा जो खड्डा आम्ही केलेला आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा, या खड्ड्याच्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी माहिती समोर सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता पावसाचं साठवलेलं पाणी छतावरचं पाईपच्या माध्यमातून या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमा होत आहे. आणि हे जमा झालेलं पावसाचं पाणी अगदी या मोठ्या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये शोषलं जातं आणि जमिनीत मुरण्याचं काम होतं आहे. आणि याचं फलित म्हणून अगदी 12ही महिने आमच्या बोरला मुबलक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं आहे. आणि हा जो महत्त्वाचा प्रकल्प आहे प्रत्येकाने आपल्या ठिकाणी किंवा आपल्या शाळेमध्ये असेल किंवा आपल्या परिसरामध्ये असेल तो राबवावा, जेणेकरून पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरण्यास मदत होईल आणि उन्हाळ्यातसुद्धा आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध होईल. अशा प्रकारचा हा जो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा हा जो प्रकल्प आहे, ज्या म्हणतोत ना आपण वॉटर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, पाणी हे फार महत्त्वाचं आहे, व्हॅल्युएबल आहे. ह्याची जी प्रचिती आहे आपल्याला ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून येते आणि हे पाणी साठवतो, जमिनीमध्ये मुरवतो आणि याचं फलित म्हणून या ठिकाणी आमच्या बोरला अगदी मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे. चला तर आपण आज दुसऱ्या प्रकल्पाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. मी आत्ता या ठिकाणी शाळेच्या मैदानावरती उभा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शाळेच्या मैदानात जमा झालेलं संपूर्ण पाणी आम्ही एका जागी आणलेलं आहे. आणि या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जवळपास 35 ते 40 खड्डे या ठिकाणी खणलेले आहेत. जवळपास एक एक खड्डा
10 फुटांचा आहे आणि हा खड्डा केल्याच्या नंतर या खड्ड्यामध्ये प्रथमतः मोठे दगड, त्यानंतर गिट्टी, त्यानंतर वाळू हे एकावर एक असे थर या ठिकाणी करून हा खड्डा बुजवलेला आहे। त्याचं कारण असं आहे, हे जे जलतारा प्रकल्प आहे, पावसाचं आलेलं पाणी, जमिनीवरचं पाणी या ठिकाणी एकत्रितरित्या घ्यायचं आहे, या ठिकाणी जमा करायचं आहे आणि ह्या माध्यमातून, या खड्ड्याच्या माध्यमातून हे पाणी जमिनीमध्ये मुरवायचं आहे, जेणेकरून ह्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल। सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की पावसाचं येणारं हे जे पाणी आहे, आपण या पाण्याचा कुठेही वाया जाऊ न देता किंवा वाहून जाऊ न देता हे पाणी जमिनीत मुरण्यासाठी अगदी चांगला असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपण या ठिकाणी जमलेलं पाणी पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मैदानावरचं पाणी या ठिकाणी जमलेलं आहे आणि काही वेळामध्ये हे पाणीच जमिनीमध्ये मुरण्यास मदत होईल आणि जमिनीतील थोड्या का प्रमाणात होईना पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल। तुम्ही पाहू शकता, आता मी या ठिकाणी शाळेतील हा जो पाण्याचा जलशुद्धीकरणाचा हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून संस्थेच्या वतीनं या ठिकाणी उभारलेला हा शुद्ध पाण्याचा प्रकल्प आहे। मला सांगण्याचा विषय या ठिकाणी एक असा आहे की पाणीचं शुद्धीकरण होत असताना जे पाणी वाया जातं किंवा जे पाणी वेस्ट म्हणून बाहेर पडतं, त्या पाण्याचा सुद्धा अगदी सुयोग्य असा वापर या ठिकाणी आमच्यातर्फे केलेला आहे। हा जो तिसरा प्रकल्प आहे आमचा, हा या वेस्ट वॉटरचा उपयोग आम्ही जवळपास शाळेतील जी झाडं आहेत त्या झाडांना पाणी देण्यासाठी आणि त्याचबरोबर शाळेतील शौचालयामध्ये ह्या पाण्याचा वापर होतो। पाणी शुद्धीकरण होत असताना जे वाया जातं पाणी, ते पाणी आम्ही अगदी 2000 लिटरच्या टाकीमध्ये जमवलेलं आहे आणि त्या जमवलेल्या पाण्याचा योग्य असा वापर म्हणजेच झाडांना पाणी देणे किंवा शौचालयाला पाणी देणे किंवा भांडी धुण्यासाठी या ठिकाणी ह्या पाण्याचा वापर केला जातो। मी आपणास ह्या पाण्यासाठी वापरण्यात येणारी ही जी टाकी आहे, मी या ठिकाणी आपणास दाखवणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, हे जे गेलेलं पाणी आहे, हे पाणी साठवलं जातं आणि ह्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो। वेस्ट वॉटर इज द मोस्ट युजफुल वॉटर, ह्या युक्तीप्रमाणे तुम्ही पाहू शकता, हे जे निरुपयोगी पाणी आहे त्याचा अगदी योग्य असा वापर या ठिकाणी होत आहे। पाहू शकता आपण, हे टाकीत साठवलेलं पाणी ह्या मशीनच्या माध्यमातून याला बाहेर काढलं जातं आणि ह्याचा वापर वृक्षांसाठी, झाडांसाठी आणि शौचालयामध्ये केला जातो। पाहू शकता, ह्या बोरला, या नळाला येणारं पाणी अगदी फिल्टरपासून जमवलेलं पाणी आहे आणि हेच पाणीचा योग्य असा नियोजन करून आम्ही याचा वापर करत असतो। आता तुम्ही पाहू शकता, मी या ठिकाणी विद्यालयामध्ये गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी थांबलेला आहे। विद्यालयामध्ये बरीच अशी आमची जी झाडं आहेत, त्या झाडापासून येणारा पाला आणि पाचोळा ह्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये आणलं जातं आणि याच्यामध्ये शेणसुद्धा आहे, ज्याच्यापासून हे खत बनवलं जातं आणि हे बनवलेलं खत आमच्या शाळेमध्ये असणारा हा जो परसबाग आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही शाळेत असणारी परसबाग आहे। या परसबागेमध्ये विविध प्रकारची भाजीपाला जो आहे या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आणि ह्या गांडूळ खताचा वापर ह्या परसबागेसाठी केला जातो। अशा प्रकारचे विविध प्रकल्प आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवलेलो आहोत। आपल्याला माहीतच आहे की शाळेच्या बाजूला आमच्या वन विभाग आहे, वन आहे आणि त्या वनामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, यांचासुद्धा आम्ही अगदी चांगल्या प्रकारे विचार करतो। म्हणजेच उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पक्ष्यांना, प्राण्यांना पाण्याची व्यवस्था नाही, म्हणून आमच्या विद्यालयामध्ये पक्ष्यांसाठी अन्न व पाणी व निवारा याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की आमची ही जी शाळा आहे, ही शाळा अगदी विविध प्रकल्प राबवणारी आणि निसर्गाला धरून असणारी, थोडक्यात सांगायचं म्हणजे की पर्यावरण पोषक आणि पर्यावरण पोषक, पर्यावरणाला धरून सगळे या ठिकाणी प्रकल्प राबवले जातात आणि हे प्रकल्प राबवण्यामागे आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष असतील,
सन्माननीय सचिव असतील, सन्माननीय संचालक मंडळ असतील, सन्माननीय ज्योती दगडगावे मॅडम, शोभा गोपतवाड मॅडम, त्याचबरोबर मानसा रेड्डी कंचरला मॅडम, त्याचबरोबर निकिता आगलावे मॅडम, त्याचबरोबर आमचे सन्माननीय मार्गदर्शक श्री गोपतवाड सर, नरसिंह रेड्डी कंचरला सर, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. आणि अतिशय उपक्रम राबवणारी आमची ही तालुक्यातील शाळा गुरुकुल विद्यालय धर्माबाद ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शारीरिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं असे कार्य करणारी आमची ही जी शाळा आहे, ह्यामध्ये आमच्या संस्थेचे संचालक, अध्यक्ष, सचिव सर्वांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी शिक्षक आणि त्याचबरोबर आमचे मुख्याध्यापक आदरणीय कदम सर, या सर्वांच्या सहकार्याने राबवलेले हे जे उपक्रम आहेत अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही आपल्यासमोर सादर केलेला आहे. आपण हा व्हिडिओ पाहावा आणि जास्तीत जास्त हा शेअर करावा आणि शेअरसोबतच आपण या व्हिडिओमधील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा वापर आपण आपल्या शाळेमध्ये किंवा परिसरात करावा आणि जेणेकरून आपण ह्या भूमातेचं रक्षण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.